नमस्कार. रिफ्रॅक्टिव्ह मीडियामध्ये जर डिफेक्ट आला असेल तर रिफ्रॅक्टिव्ह मीडिया नेमकं कोणते आहेत? एक कॉर्निया आहे, ॲक्वस ह्युमरस आहे, लेन्स आहे आणि विट्रस हॅमर आहे. या चार पार्टमध्ये जर डिफेक्ट आला तर याच्यामध्ये मोस्टली दृष्टीमध्ये जे व्हिजन आहे ते अफेक्ट होतं आणि नंतर हळूहळू व्हिजन हे जे शार्पनेस आहे ते कमी व्हायला लागतं किंवा जवळची किंवा लांबची दृष्टी ही कमी होते किंवा वाढता चष्म्याचा नंबर असू द्या किंवा रेटिनाच्या संदर्भातले जे अवघड आजार आहेत किंवा असाध्य आहेत अशा आजाराला हा अफेक्ट करतो आणि नंतर मोस्टली शरीरावर दृष्टीचं जे फोकस आहे तो निश्चित कमी होतो. मग याच्यामध्ये मोस्टली आयुर्वेदाचा जो उपचार आहे तो पंचकर्माचा खूप मोस्ट पॉवरफुल रोल प्ले केला जातो. मेडिसिन्स इंटेक पोटातनंही दिल्या जातात, परंतु पंचकर्म जे आहे ते शरीर डिटॉक्स केलं जातं. डिटॉक्स केल्याच्या नंतर शरीरातले जे विष आहेत ते हे शरीराच्या बाहेर निघाल्याच्या नंतर रक्ताची क्वालिटी खूप चांगल्या दर्जाची सुधारल्या जाते. शरीराचा वर्ण म्हणजे जे त्वचेचा वर्ण आहे ते चांगल्या दर्जाचा बनला जातो आणि नंतर रक्ताची क्वालिटी चांगली झाल्याच्या नंतर आतल्या जो कॉर्निया आहे, ह्युमर्स आहे, लेन्स आहे, विट्रस हॅमर आहे, ह्या 4-5 गोष्टी ज्या आहेत त्या खूप चांगल्या पद्धतीने शरीरामध्ये त्याचं ब्लड सर्क्युलेशन प्रॉपर झाल्याच्या नंतर ऑक्सिनेटेड ब्लड त्या ऑर्गनपर्यंत पोहोचल्याच्या नंतर तिथे एक हेल्थ हे खूप चांगल्या पद्धतीनं डोळ्याचं तयार होतं आणि जे फोकसिंग जे शार्पनेस ऑफ द व्हिजन आहे हे खूप चांगल्या पद्धतीने पंचकर्माच्या माध्यमातून आपल्याला व्हिजन वाढवता येऊ शकतं. डोळ्याचा वाढता नंबर हा आपण थांबवू शकतो किंवा नंतर डोळ्याचा नंबर वाढीमुळे नंतर रेटिनामध्ये डॅमेज पणा येतो किंवा त्याच्यामध्ये मोठमोठाले गंभीर स्वरूपाचे आजार नंतर आयुष्यामध्ये काही वर्षांनी उत्पन्न होऊ शकतात. जसे की उदाहरणार्थ रेटिनल ब्लिडिंग असू द्या, रेटिनल डिटॅचमेंट असू द्या किंवा रेटिनामध्ये पिगमेंट्स तयार व्हायला लागतात किंवा काळे धब्बे किंवा ब्लड लिकेज असे नंबर ऑफ डिसीज आहेत की नंतर वाढत्या नंबरमुळे हे आजार निर्माण होऊ शकतात. त्याच्यामुळे पंचकर्माचा याच्यामध्ये एक बस्तीचा रोल खूप इम्पॉर्टंट आहे. नशय खूप महत्त्वाचा आहे. नेत्रतर्पण आहे. पादाभ्यंग आहे जे तळपायाला तेल लावल्याच्या नंतर ते मेंदूकड रक्तवाहिन्यांनी रक्त घेऊन जातं आणि नंतर डोळ्यावर त्याचा खूप चांगल्या पद्धतीने दृष्टी संवर्धनासाठी इम्पॅक्ट होतो. मोस्टली बस्तीचा इथे खूप चांगल्या पद्धतीचा रोल आहे. शरीरातले सगळे विषय हे शरीराच्या बाहेर काढले जातात. मोठ्या आतड्याद्वारे जे औषधं जे बस्तीचे गुदमार्गातून दिले जातात, तर मोठा आतडा आणि छोटा आतडे या 2 आतड्यामध्ये खूप सारा ॲब्झॉर्प्शन कॅपॅसिटी ही मेडिसिनची खूप मोठी असते आणि तिथून मग सगळे जे शरीरातला मेंदूचा भाग आहे, डोळ्याचा भाग आहे हा खूप चांगल्या दर्जाचा नवीन टिश्यू तयार व्हायला लागतात. हृदयासारखे आजार आहेत किंवा किडनी नंबर ऑफ सेल्स जे शरीराचं डेव्हलपमेंट आहे ते हे मोठ्या आतड्या आणि छोट्या आतड्यामध्ये होतं आणि नंतर जे गंभीर स्वरूपाचे आजार नंतर मागे लागणारे आहेत ते निश्चितच आपण आयुर्वेदाच्या पंचकर्माद्वारे हद्दपार करू शकतो. हेच या छोट्याशा व्हिडिओच्या माध्यमातून एक छोटासा संदेश आणि निश्चित दृष्टीं प्रसन्नम सकलम प्रसन्नम. दृष्टी जर सुंदर असेल तर निश्चितच जगही सुंदर दिसेल आणि त्या पद्धतीनं आपल्याला विचारही डोक्यात सुंदर येतील. नमस्कार.